नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय अशी महत्त्वाची एक अपडेट आलेली आहे। लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना आपली ई-केवायसी करणे शासनाकडून अनिवार्य करण्यात आलेले आहे आणि या अंतर्गत बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी सुद्धा केलेली आहे। आणि ज्या महिलांचे वडील आणि पती दोघेही नाहीत अशा महिलांनी कशी ई-केवायसी करायची यासंबंधी शासनाकडून पर्याय सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत। परंतु आता ह्याच्यामध्ये सुद्धा एक नवीन अडचण आहे, ते म्हणजे वडील वारलेले आहेत आणि त्यांचे पती म्हणजे त्यांचे मिस्टर जे आहेत ते त्यांच्यासोबत राहत नाहीत, म्हणजे वेगळे राहतात, पण त्यांचा घटस्फोट झालेला नाही किंवा पतीने त्यांना माहेरी सोडून आलेले आहेत। मग अशा महिलांनी आपली ई-केवायसी कशी करायची हा त्यांच्यासमोर एक प्रश्नच आहे आणि शासनाकडून यावर काय पर्याय काढला जाऊ शकतो आणि आणखीन काही महिलांचे प्रश्न आहेत यासंबंधी आपण याच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर कृपया करा चॅनलला सबस्क्राइब करा, त्याच्यामुळे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहिती आहेच की ही लाडकी बहीण योजना आहे, त्याच्यामध्ये पारदर्शकता आणि सुलभता येण्यासाठी शासनाकडून ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांनाच फक्त लाभ दिला जाणार आहे। म्हणजेच मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आपण पाहू शकता की बऱ्याचशा पुरुषांनी सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेतलेला आहे। त्याचबरोबर ज्या महिला निकषांमध्ये बसत नाहीत किंवा सरकारी नोकरीमध्ये आहेत किंवा ज्यांचे उत्पन्न जास्त आहे, त्यांच्याकडे 4 व्हीलर आहेत, अशा महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे। यांच्यावरती वचक बसण्यासाठी शासनाने ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। याच्यामुळे काय होणार की ज्या महिलांचे घरामध्ये कोणतरी इन्कम टॅक्स भरणारा असेल तर इन्कम टॅक्स कडनं सुद्धा माहिती मागवलेली आहे। आरटीओ म्हणजे ज्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर गाडी आहे तर आरटीओ कडून सुद्धा माहिती मागवलेली आहे। त्याचबरोबर रेशन कार्ड डिपार्टमेंट मधून सुद्धा माहिती मागवलेली आहे। ही सर्व माहिती तपासली जाणार आहे आणि अर्जांची छाननी केली जाणार आहे। ज्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्यांचा लाभ सुद्धा बंद केला जाणार आहे। अशाच प्रकारे जे शासनाने 7 निकष घालून दिलेले आहेत ते सर्व निकष तपासले जाणार आहेत आणि त्यानंतरच लाडक्या बहिणींना पुढे पात्र करायचे की नाही हे ठरवले जाणार आहे। आता राहिला महत्त्वाचा मुद्दा, त्या लाडक्या बहिणींना वडील नाहीत आणि पतीही नाहीत अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी कशी करायची याची माहिती शासनाकडून देण्यात आलेली आहे। म्हणजे आदितीताई तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे की ज्या लाडक्या बहिणींना वडील आणि पती नाहीत त्यांनी फक्त पहिल्या जे अर्जदाराचे आधार कार्ड टाकायचे आणि OTP टाकायचे आहे, ही ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि त्याच्यानंतर जर वडील नसतील तर त्यांचं मृत्यूपत्र आणि पती नसतील तर त्यांनी घटस्फोट झालेला असेल किंवा न्यायालयाने सोडचिठ्ठीबद्दल किंवा घटस्फोटाबद्दल काही पेपर दिले असेल तर ते अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींचे लग्न झालेले आहे आणि त्यांचे पती त्यांना पोसत नसतील, म्हणजे त्यांनी माहेरी सोडून गेलेले असतील किंवा त्यांचे पती कुठेतरी गायब झालेले असतील किंवा फरार झालेले असतील, अशा लाडक्या बहिणींनी काय करायचे हा बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि यावर शासनाने उत्तर देणे गरजेचे आहे। कारण ज्यांचे वडील आणि पती नाहीत त्या महिलांनी ई-केवायसी कशी करायची याचे उत्तर शासनाकडून दिलेले आहे। परंतु ज्या महिलांचे पती फरार झालेले आहेत किंवा ते त्यांना पोसत नाहीत किंवा ते त्यांच्याकडे ज्या महिला त्यांच्या पतीकडे राहत नाहीत अशा महिलांनी आपली ई-केवायसी कशी करायची हा एक प्रश्नच आहे आणि शासनाकडून याचे उत्तर देणे अपेक्षित आहे। त्याचबरोबर काही महिलांचं म्हणणं आहे की आम्ही अंगणवाडी सेविकांकडे आमचे जे दाखले आहेत किंवा मृत्यूपत्र आहे ते जर जमा करायला गेले तर ते लोक घेत नाहीत आणि काही महिलांचं म्हणणं आहे की अंगणवाडी सेविका हे कागदपत्र जमा करण्यासाठी 100 रुपये किंवा 200 रुपये मागत आहेत, याची सुद्धा शासनाने दखल घेणे गरजेचे आहे। त्याचबरोबर हे दाखले जे अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे आहेत तेच दाखले ऑनलाईन आपल्या जी ई-केवायसी करतो तिथे अपलोड करण्याचं शासनाकडून काहीतरी वेबसाईटवरती पर्याय देणे गरजेचे आहे। आणि तुमचे हे प्रश्न हे शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आपली ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही पाहू शकता की बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी किंवा बऱ्याचशा लोकांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलेले नाही। जवळपास 99.8% लोकांनी अजून सबस्क्राइब केलेले नाही, फक्त 0.2% लोकांनीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेले आहे। तुम्हाला जर आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया करा आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, त्याच्यामुळे आम्हाला नवनवीन माहितीचे अपडेटचे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक मोटिवेशन मिळतं। भेटूया अशाच प्रकारचे नवीन अपडेट घेऊन नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।